आशिष शेलार आपल्याला दिसत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि त्यासोबतच बीसीसीआयशी संलग्न पदाधिकारी आहेत आणि ते देखील आता दिसत आहेत. म्हणजे तिकडची हालचाल आता वाढतीये विजय. म्हणजे मला वाटतं पुढच्या काही क्षणांमध्ये ही टीम आता बाहेर येईल बहुतेक. अश्विन, मला वाटतं आशिष शेलार आले हेच त्याचं उदाहरण आहे. याचं कारण आशिष शेलार हे स्वतः भारतीय संघासमवेत नरेंद्र मोदींच्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कारण ते बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आहेत, भाजपचे ते आमदारही आहेत. त्यामुळे आशिष शेलार जेव्हा बाहेर आले तेव्हाच समजलं की आता भारतीय संघ देखील थोड्याच वेळात बाहेर येतो. आणि आपण तीच दृश्य पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर आणि स्वतः राजीव शुक्ला देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. खरं आहे ना, आता एक एक टीमचा मेंबर जो आहे तो आता बाहेर येताना आपल्याला दिसेल आणि टीम आता मार्गस्थ होते ती नरिमन पॉइंटच्या दिशेने. टीमचे एक एक मेंबर मला वाटतं यायला सुरुवात होईल आता. रोहित शर्माचं दर्शन झालं. साहजिकच आवाजाची पातळी जसं आपल्याला क्रिकेट मॅचच्या वेळी विजय दाखवत होते व्हॉइस मीटर, तर मला वाटतं त्या आवाजाच्या पातळीवरूनच आपण ओळखलं असेल की आता पूर्ण टीम एक एक करून विराट कोहली दृश्यांमध्ये दिसतोय. त्याच्यामुळे ज्या क्षणाची प्रतीक्षा आहे चाहत्यांना होती तो क्षण अखेर आलाय. त्यामुळे प्लेयर्स हे सगळे बाहेर येत आहेत आता आणि या बसमध्ये हे प्लेयर्स बसून मग ती रवाना होईल बस. आणि जसं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं ही बस आता मग नरिमन पॉइंटला पोहोचणार आहे. ही ताजी दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर आपण बघताय. विमानतळावर आगमन झालं, विमानतळातनं ही टीम बाहेर आली आणि आता त्या बसमधनं ही टीम रवाना होती.